सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ज्या दिशेने आता महायुतीचे निकाल लागत आहेत त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेमध्ये 50 पैकी 46 ते 47 असे उमेदवार महायुतीचे निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आमची घोडदौड सुरू आहे। आतापर्यंत आलेले जे निकाल आहेत त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष 21, शिवसेना 8, अपक्ष 5 आणि उबाटा 2 हे आतापर्यंत जाहीर झालेले निकाल आहेत। पण बहुतेक जागी जिथे आम्ही माहिती घेतोय तिथे महायुतीचेच उमेदवार मोठ्या फरकाने पुढे आहेत। काही भागात काउंटिंग बाकी आहे, पण मला विश्वास आहे की 2007 मध्ये एकदा राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली 50 मधून 42 उमेदवार आमचे निवडून आले होते। आता परत एकदा सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वात जे आम्ही जिल्हा परिषद पंचायत समित्या लढवल्या, आमचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेजी, दुसरा उपमुख्यमंत्री आमच्या सुमित्राताई पवार यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचं काम आमच्या सिंधुदुर्गच्या जनतेने परत एकदा केलेलं आहे। आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी जे काय मार्गदर्शन आम्हाला केलं, जो पाठिंबा आम्हाला दिला, त्याच्यामुळे आम्ही सांघिक काम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकलो। सिंधुदुर्गाचा विकास, ग्रामीण भागाचा विकास आता अजून ताकदीने करण्याची एक चांगली संधी आम्हाला आज चालून आलेली आहे। आज केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष, एनडीए आणि महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून सत्तेच्या माध्यमातून आमच्या या ग्रामीण भागाच्या शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम आता आम्ही आमच्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या माध्यमातून करू। आज भरपूर निधी देऊन जसा राणे साहेबांनी उल्लेख केला होता किंवा एक संकल्प केला होता की आमच्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे 4.5 लाखाच्या घरात आम्हाला घेऊन जायचं आहे, त्या दिशेने आता आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सत्ता केंद्राचा वापर करून जिल्ह्याच्या प्रत्येक वर्गाचा, समाजाचा विकास करण्याचं ध्येय आता आम्ही यापुढे करणार आहोत। आलेले जे 5 अपेक्षा आहेत ते तसं म्हटलं तर भारतीय जनता पक्ष हे बंडखोर म्हणून त्याच्यात आपण उल्लेख करू शकता। मला प्रामाणिक पद्धतीने वाटतं की ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने महायुतीला हरवण्याची ताकद ना उबाटामध्ये आहे ना महाविकास आघाडीमध्ये। पण आम्ही अगर आमचं घर नीट अतिशय व्यवस्थित पद्धतीने ठेवलं असतं, महायुती म्हणून आम्ही सांघिक लढलो, पण हे जे काय अपक्ष आणण्याचा जो काय प्रकार झालेला आहे तो निश्चित पद्धतीने महायुतीला एवढं चांगल्या आनंदाच्या याच्यामध्ये गालबोट लावणारे आहेत। हे जे अपक्ष काही जे सावंतवाडी मतदारसंघ इकडे आलेले आहेत त्यांनी रवी चव्हाणजींच्या नावाचा वापर करून त्यांचा आम्हाला पाठिंबा असं सांगून हे अपक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत कमळ चिन्हाला पाडून आलेले आहेत। हे निश्चित पद्धतीने ना रवी चव्हाणजींना मान्य असेल ना आम्हाला कोणालाच मान्य आहे। शेवटी जेव्हा महायुतीचा निर्णय आम्ही लोकांनी केला तेव्हा राणे साहेब, फडणवीस साहेब, रवी चव्हाणजी, एकनाथ शिंदेजी या सगळ्यांच्या सहमतीने आम्ही हा निर्णय केलेला आहे। पण तरीही एका बाजूला शर्टावर आम्ही कमळ चिन्ह लावतो आणि दुसऱ्या बाजूने कमळ चिन्हाचाच उमेदवार पाडण्यासाठी आम्ही ताकद लावतो। आज अगर खऱ्या अर्थाने तुम्ही आकडे बघितले तर 21, 8 आणि हे 5 हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून ते लढले, निवडून आले, तेही आज आमच्याकडे आले। आज आपल्या त्यांनी ताकद लावली असती आमच्या बरोबर तर महायुती म्हणून आमचा एकतर्फी विजय झाला। मी तो बोलतो 50 ते 50 आमचे सगळेचे सगळे उमेदवार आज जिंकून येण्यासाठी अतिशय चांगली आणि सकारात्मक परिस्थिती आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होती। पण ह्या गोष्टीवर आम्ही निश्चित पद्धतीने आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने
महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे. म्हणून परत एकदा या विजयासाठी मी आदरणीय राणे साहेब आणि आमचे फडणवीस साहेब, आमचे एकनाथ शिंदेजी, आमचे रवी चव्हाणजी या सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो. आमच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच कार्यकर्ते अतिशय प्रामाणिक पद्धतीने, आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी असतील, आमचे जिल्हा प्रमुख आमचे दत्ता सावंतजी असतील, संजू परबजी असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक असतील, यांच्या सगळ्यांच्या मदतीने सहकार्याने आमचे सगळेच कार्यकर्ते, गावातला प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि दुसऱ्याला ताकद देऊन ताकदीने ह्या निवडणुकीसाठी काम केलं. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मला विश्वास आहे पहिल्या 3 क्रमांकामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल निश्चित पद्धतीने आला असेल. परत एकदा मी सगळ्यांचं अभिनंदन. राणे ब्रँडचा अर्थ आहे सिंधुदुर्गाचा विकास. शेवटी ह्या जिल्ह्याला 1990 पासून तो आतापर्यंत जो काय प्रवास जिल्ह्याने केला, आमच्या इकडे लाल मातीचे रस्ते पासून आज कॉन्क्रीटच्या रस्त्याने वाडीमध्ये घेऊन जाणारे रस्ते, टँकर मुक्त आमचा जिल्हा, हे सगळी राणे साहेबांनी ह्या जिल्ह्याला ज्या पद्धतीने वाढवलं, ताकद दिली, विकासाच्या मार्गावर घेऊन गेले, राज्यात नाही देशात नाही जगाच्या पाठीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक वेगळी ओळख आमच्या सन्मान्य राणे साहेबांनी या जिल्ह्याला मिळवून दिली. आज त्यांच्याच विचारांवर चालणारे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाचा विकास, राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाचं दरड उत्पन्न वाढवणं, राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाच्या तरुण तरुणीला 2 हाताला काम देऊन परत एकदा त्यांना स्वघरी आणणं, ह्याला राणे ब्रँड म्हणतात. आणि म्हणून या राणे ब्रँडला ताकद देण्यासाठी जे काय आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांनी आतापर्यंत जे आमच्या बरोबर उभे राहिले, आम्हाला ताकद दिली, त्याचमुळे आज आम्ही एवढा मोठा विजय आम्ही मिळू शकतो. आज आम्ही निवडणुका लढवत असताना मी आदरणीय आमदार निलेश राणे साहेब असतील, आदरणीय आमचे दीपक केसरकर जे असतील, यांनी अतिशय उत्तम त्यांच्या मतदारसंघामध्ये काम केलेलं होतं. आज निलेशजींच्या मतदारसंघामध्ये एकतर्फी निकाल सगळीकडे लागलेला आहे, दीपकजींच्या मतदारसंघामध्ये पण बरेपैकी निकाल लागलेला आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र म्हणून, जसं तुम्हाला सांगितलं, यावेळी राणे साहेबांचा 75वा वाढदिवस आहे. आणि म्हणून राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी असो, आदरणीय निलेशजी असो आणि सगळेच राणे साहेबांच्या विचाराचे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र मिळून आज आम्ही राणे साहेबांच्या 75व्या वाढदिवसाला एक सर्वात मोठं गिफ्ट, म्हणजे जसं मी उल्लेख केला की सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये 42 सर्वात टॉप आकडा होता. आता त्याच्याही पुढे जाण्याची घोडदौड आमची सुरू आहे. म्हणून मला विश्वास आहे राणे साहेब हे सगळे निकाल ऐकल्यानंतर निश्चित पद्धतीने आनंदी होतील आणि समाधान. निलेशजी या मतदारसंघामध्ये 3 मधून 2 आमदार शिवसेनेचे आहेत. आदरणीय निलेशजींनी तेव्हाच आपल्या भाषणामध्ये जेव्हा शिंदे साहेब आले होते तेव्हाच त्यांनी सांगितलेलं की आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा परिषद तुम्हाला जिंकून देऊ, तुम्हाला 9 तारखेला भेट देऊ. म्हणून निलेशजींच्या माध्यमातून, आमच्या केसरकरजींच्या माध्यमातून आम्ही सगळेजण सिंधुदुर्गातून गिफ्ट पॅक करून आमच्या एकनाथ शिंदे साहेबांकडे ठाण्याकडे पाठवलं. आणि आम्हाला विश्वास आहे निलेशजी तिथे सुखरूप पोहोचले. शेवटी एक लक्षात घ्या, नाकारण्याची कारण आहेत ना, संधी पण 14 नंतर दिली. 14 ते 22 पर्यंत ठाकरेंच्या विचारांचे, उद्धव ठाकरेंच्या विचारांचे सगळेच उमेदवार, खासदार, आमदार निवडून यायचे. पण नेमकं सिंधुदुर्गाच्या विकासासाठी काय केलं? शेवटी जनता शून्य आहे, जनता बघते, अनुभव घेते, आमच्यासाठी काम करणारे कोण आहे. आज एवढी सत्ता त्यांच्याकडे पण होती, पण मुख्यमंत्री त्यांच्या घरातले होते, तरी पण जिल्ह्यातले प्रश्न ते सोडू शकले नाही, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार आणू शकले नाही, फक्त मोठ्या प्रकल्पांना विरोध केला का राणेंचा द्वेष म्हणून. पण स्वतःनी काय प्रकल्प आणले, मुलांना कुठला रोजगार दिला. म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या जनतेने सगळ्या काही गोष्टी ओळखल्यानंतर मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना योग्य ती जागा दाखवण्याची सुरुवात केलेली आहे. आणि ह्यापुढे काम दाखवूनच मतं मिळवा, विकास दाखवूनच मतं मिळवा, हीच भूमिका आमच्या मतदारांची असल्यामुळे मला विश्वास आहे
यापुढे महायुतीचाच विजय श्रींद्र होणार. आता तो पक्षांतर्गतला विषय आहे. आम्ही सगळेजण एकत्र बसू. मी आहे, निलेशजी आहेत, दीपक केसरकरजी आहेत, प्रभाकरजी, दत्ता सावंत, सगळेजण आम्ही एकत्र, सतीश सावंतजी, सगळेजण एकत्र बसू. एकत्र बसून काय निर्णय घ्यायचा आम्ही पुढे ठरवणार आहोत. आम्ही शेवटी आमच्या कमळ चिन्हाच्या उमेदवारांवर पाडून अगर असं कोण कुठल्या पद्धतीने भूमिका घेत असेल तर मग त्यांना किती जवळ घ्यायचं ही भूमिका पण महायुती म्हणून आम्ही निश्चितपणे महाराष्ट्र राज्यामध्ये सब कुछ देवाभाऊ अशी भूमिका आहे. लोकसभेपासून मग विधानसभा झाली, साहेबांच्या नेतृत्वात आपण विधानसभा जिंकली, मग नगरपंचायतीमध्ये पण भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष राहिला आणि जिल्हा परिषदेमध्ये पण भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष राहिलेला आहे. त्याच्याबरोबर ते सगळे महायुतीचे पक्ष त्यांच्या बरोबर आहेत. पण शेवटी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर दाखवलेला हा विश्वास मुख्यमंत्री म्हणून गेली 1 वर्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासाला जी काही चालना दिलेली आहे. आज देशामध्ये सर्वात 1 क्रमांकाचं राज्य हे महाराष्ट्र आहे आणि हे जनता पाहते, अनुभवते आहे. आज देवाभाऊंच्या असलेलं महाराष्ट्र त्यांच्या बरोबर मंत्री म्हणून काम करत असताना मला विश्वास आहे ह्या पुढचे 25 वर्ष तरी या महाराष्ट्रामध्ये सबकुछ देवाभाऊच असतात.